मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासात करता येणार आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते काही वेळात होणार आहे। इगतपुरी ते आमणे असा 76 किलोमीटर लांबीचा अंतिम टप्पा आहे। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा आहे। या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर टप्पा सध्या सेवेत आहे। मुंबई ते नागपूर प्रवास 8 तासात होणार आहे। नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे। 55,000 कोटींचा खर्च करून हा सहा पदरी महामार्ग बांधण्यात आला आहे। समृद्धी महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके आणि 390 गावांना जोडतो। इगतपुरीत 7.78 किलोमीटरचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा आहे। तर समृद्धी महामार्गावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। मी सध्या इगतपुरी परिसरामध्ये आहे आणि इगतपुरीमध्ये या ठिकाणी या समृद्धी महामार्गाचा सगळ्यात मोठा बोगदा बनवण्यात आलेला आहे। हा बोगदा जो आहे तो 8 किलोमीटर लांबीचा आहे आणि सगळ्यात लांबी आणि रुंदीचा असा मोठा असा हा बोगदा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। आणि याच बोगद्याची एक खासियत म्हणजे अगदी सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमधून कठीण परिस्थितीमध्ये कठीण खडकांमध्ये काम करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी हा बोगदा जो आहे तो बनवण्यात आला असल्याचं दिसून आलेलं आहे। अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यामध्ये प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा या इगतपुरीच्या सगळ्यात लांब असलेल्या बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे। तसेच 8 मिनिटांमध्ये इगतपुरी ते कसारा हे अंतर या निमित्तानं पार देखील करता येणार आहे। कॅमेरा पर्सन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, इगतपुरी।